जय महाराष्ट्र, जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आज मी उभा आहे 2 एकरामधील मिरचीच्या प्लॉटमध्ये आणि माझ्यासोबत आहे शेतकरी कुटुंब ज्यांनी ह्या मिरची पिकाची लागवड करून भरघोस असं उत्पादन मिळवलेलं आहे. भरपूर शेतकऱ्यांना एक अडचण येते की मिरची पिकाची लागवड केल्यानंतर आम्हाला व्हायरस, डेंजर कोकड्या बोकड्या रोग किंवा मिरचीचं उत्पादन निघत नाही. मग ह्या शेतकरी कुटुंबांनी कशा पद्धतीने नियोजन करून ह्या मिरचीतून भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न मिळवलेलं आहे त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुमचा ह्या व्हिडिओमधून फायदा निश्चित स्वरूपात होणार आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. माझं नाव विष्णू दिनकर माळी, तालुका शिरूर, गाव आंधळगाव, जिल्हा पुणे. तर मला सुरुवातीला सांगा की आपण ह्या मिरची पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी कोणती निवडलेली आहे? आपण ह्या मिरची पिकाची निवड करते वेळी व्हरायटीची ऑर्डर कंपनीची आर्या व्हरायटी आहे. आर्या व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, ही ढोबळी मिरचीची व्हरायटी आहे ऑर्डर सीड्स कंपनीची आर्या. तर याबद्दल अधिक आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आता दादा आम्हाला दिसतंय जसं की तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही जे उंच बेड तयार केलेले आहेत यामुळे निश्चितच तुम्हाला ह्या मिरचीचा फायदा झालेला आहे. हा, उंच बेडचा अशा पद्धतीने फायदा झाला की मागील काही दिवसामध्ये आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्या पिरियडला आपल्या बेडला हाईटला बेड असल्यामुळं जास्त तर ते मुळं डॅमेज झाली नाही. ती त्याचा एक मला चांगल्या पद्धतीने फायदा झाला हाईटला बेड असल्यामुळं. तर दादा मला एक सांगा की तुम्ही ह्या वातावरणामध्ये देखील ही ऑर्डर सीड्सची जी आर्या व्हरायटी तर याची लागवड केलेली आहे. तर ही लागवड करते वेळी नेमकी तुम्ही रोपं तर ही किती लावलेली आहेत 1 एकर मध्ये? आपण तशी ही 12,000 रोपं लावली हम्म. 1 एकर मध्ये. हा. आणि 12,000 रोपं फक्त 2 टप्प्यात लागवड झाली. 2 टप्प्यात लागवड केलेली आहे हा. आर्या व्हरायटी. आर्या व्हरायटीची. बरं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जी उत्सुकता राहते की आम्हाला देखील मिरची पिकाची लागवड करायची आहे, ढोबळी असेल किंवा जी तळायची असेल, लांब मिरची असेल, पण ही जी काय ऑर्डर सीडची आर्या व्हरायटी आहे तर ही लागवड करते वेळी नेमकी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे? आम्ही नियोजन पहिल्यांदा बेड तयार करण्यापासून म्हणजे बेसल डोस टाकणे, बरोबर. शेणखत, कोंबड खत टाकले आणि नंतर मल्चिंग पेपर टाकून घेऊन हे 1.5 फुटानं जिगजॅग पद्धतीनं होल मारून लागवड केलेली आहे. झिगझॅग पद्धतीने हम्म. लागवड केलेली आहे हा. आणि 2 बेड मधील अंतर देखील मला 5 फूट. 5 फूट या अंतरावर वाटतंय. हम्म. तर ही जी काही ऑर्डर सीडची आर्या व्हरायटी हम्म. हिची लागवड केल्यानंतर तुम्ही पुढील जे आळवण्या राहतात, ड्रेंचिंग राहतं, कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? आपण हे लागवड केल्यानंतर 3ऱ्या दिवसापासून ड्रिंचिंग चालू केलं. एकाड एक दिवस आपण असे ह्याला 7 आळवणी घेतलेल्या 7 आळवण्या केलेल्या 7 आळवणी घेतलेल्या आहेत. काही सांगू शकाल? नाही, पहिल्यांदा एखाद आपण 2 सांगा हा, फक्त, बाकी नाही. पहिल्यांदा आपण बुरशीनाशकाचं एक घेतलं, ह्युमिक 22 ह्युमिक 22 वगैरे घेतलं आणि नंतर मायक्रोन्यूटन आणि एनपीकेचं एक घेतलं आणि बॅक्टेरिया वगैरे परत नंतर असे 7 आळवणी आपली टोटल झाली. म्हणजे तुम्ही जैविक प्लस रासायनिक हा, दोघांची सांगड करून हा. ह्या आर्या व्हरायटीचं बरोबर हा. उत्पादन मिळवलं. हा. बरं, आता लागवड किती तारखेला केली आणि आता तोडे किती झालेले आहेत? आता आपण लागवड केली 3 जुलैला आणि ते सगळं संपूर्ण आपण वाशी मार्केटला पाठवलं. आणि बाजारभाव सांगायचं झालं तर? पहिल्या तोड्याला आपल्याला बाजारभाव ह्याला 32 रुपये बाजारभाव भेटला हा हा. आणि दुसऱ्या तोड्याला 40 रुपये भेटला. तर आता एक मला सांगा की ही जी काही व्हरायटी करते वेळी भरपूर शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात की व्हायरस येतोय किंवा रोग जास्त प्रमाणे आहे, थ्रिप्स मावा तुडतुडे असतील, रसरशी किडी, तर यांच्यावर कशा पद्धतीने तुम्ही नियोजन मिळवलेलं आहे? आता ही वातावरणाच्या बदलानुसार म्हणजे थ्रिप्स कंट्रोल करणं लय गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी फवारणीचं शेड्यूल आपलं 4-4थ्या दिवशी 5व्या दिवशी थ्रिप्सवरली फवारणी गेली पाहिजे. कीटकनाशक, आंतरप्रवाही, बुरशीनाशक ही असं आम्ही आलटून पालटून 4थ्या दिवशी आम्ही कीटकनाशकाची एक फवारणी देतोच. आणि ही आर्या व्हरायटी तर हीच का तुम्ही निवडली? मला याचं एक कारण सांगा. आता आम्हाला जरा नवीन वाटलं आणि बाबांनो, आमचे मित्र विकास नलवडे यांनी ही तयार केलेली ऑर्डर व्हरायटी सीड्स कंपनीचे संचालक. संचालक. हा हा. मग बरेच दिवसापासून आमचे संबंध आहेत त्यामुळं म्हणलं त्यांनी तयार केले, आपण अवश्य लावून बघू. बरोबर
बरोबर. ह्याच्याकरता आम्ही लावली, तर अतिशय सुंदर व्हरायटी आहे आणि आम्हाला ती पसंती झालेली आहे. अगदी तर उत्पन्नाला आणि ते मालावरची चकाकी, सेटिंग, सगळ्याच क्वालिटी गोष्टी, शायनिंग क्वालिटी, पाहून शायनिंग, सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित आहे त्या. म्हणजे व्हायरस देखील अतिशय कमी प्रमाणात म्हणजे येतच हा नाहीये या हा व्हरायटीला. हा, नाही येत. येतच नाही. कंट्रोल ठेवलं पहिल्यापासून, व्हायरस योग सगळ्या व्हरायटीजने असतोच, पण त्याला थ्रिप्सवर कंट्रोल ठेवलं तर व्हायरस ह्या व्हरायटी रेजिस्टंट पॉवर जास्त आहे असं आम्हाला जाणून आलं. म्हणजे शिमला मिरची, शिमला शेती करते वेळी मिरचीची, ढोबळी मिरचीची शेती करते वेळी आपण ऑर्डर शीटची जी आर्या व्हरायटी हा. आहे हिला पसंती जास्त द्याल. हा, पसंती जास्त देईन. इथून पुढच्या काळात सर्व शेतकऱ्यांनी ऑर्डर सीटची आर्या व्हरायटी ही लावली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपला जास्त खर्च व्हायरसवर कंट्रोल करण्यासाठी होतो, तर रेजिस्टंट बरोबर. पॉवर जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल ह्या व्हरायटीपासून आणि अधिक उत्पन्न भेटणार त्यासनी. शेतकरी मित्रांनो पाहू शकताय की दादांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं मी पाहतोय प्लॉट तर चाकी शायनिंग क्वालिटी आहे, त्याचबरोबर माल देखील कशा पद्धतीने लागलेला आहे आणि टोटल आतापर्यंत त्यांनी 6 तोडे केलेले आहे. मिनिमम दादा जर आपण बाजारभाव तुम्ही जर तो 40-50 रुपयाचा म्हणताय, मी म्हणतो फक्त 30 रुपये किलो जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे होतात. हा, पैसे होते शेतकऱ्यांचं. फक्त आता काय झालंय, नैसर्गिक ह्याच्यामुळे बाजारभाव भेटणं लय गरजेचं आहे आपल्याला. बरोबर बरोबर. कारण खर्च प्लॉटचं वाढत चालली आहे ती दिवसांदिवस. त्याच्यामुळे फवारण्याही बाजार देखील तेवढे आपल्याला. फवारणीचं कट तेवढी घ्यायला लागतोय आणि वातावरण साथ देत नसल्यामुळं खर्च वाढतोय आपला. बरोबर. त्याच्यामुळं रेट आपल्याला मिळाला पाहिजे. मिळालं पाहिजे. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या एक की आतापर्यंत आपण एवढी माहिती पाहिली, आता खरी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे की ऑर्डर शीटची जी आर्या व्हरायटी आहे हिची लागवड केल्यानंतर सर्वच मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की आम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतू हंगामामध्ये मिरचीची लागवड करतो, पण पाण्याचं योग्य नियोजन कशा पद्धतीने करावं? तर दादा पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाण्याचं नियोजन मल्चिंगवर असल्यामुळं पहिल्यांदा लागवडीच्या टायमाला फक्त बेड ओलं करून घ्यायचं. आपण? बरोबर. नंतर आपलं ड्रिंचिंग असल्यामुळे 10 ते 15-20 मिनिटं पाणी भरपूर गरजेचं होतं याला. जास्त पाणी दिलं तर डम्पिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. तर आता मी प्लॉट मध्ये पाहतोय की तुम्ही खालची जी पानं आहे तर ही देखील खोडलेली आहे. हा. त्या मागचं थोडंसं कारण. त्यामागचं कारण म्हणजे आता सारखं एकतर पाऊस लागला की उघडतच नव्हता, बरोबर. त्याच्यामुळे औषध बसायला प्रॉब्लेम यायचे. त्याच्यानंतर आम्ही मग ते औषध बसायसाठी थ्रिप्स, पानाच्या खाली थ्रिप्स असतो, वरनं औषध बरोबर. मारून काय उपयोग होत नाही. त्यासाठी ती पानगळ करून घेऊन आम्ही खालनं औषध बसायसाठी पानं कमी केली. बरोबर बरोबर. अतिशय जबरदस्त असं मार्गदर्शन. आता एक मला सांगा की तुम्ही ही ऑर्डर शीटची आर्या व्हरायटी ढोबळी मिरची लावून खुश आहात का? हा, खुश आहे आम्ही. कारण इतर व्हरायटी आता मी 2005 पासून डोबळी करतो. अरे वा. बरेच वर्ष झाले डोबळी करतोय. हा हा. त्याच्यानंतर काय व्हरायटी नवीन आल्या केल्या, सगळ्या वापरून बघितल्या, म्हणजे आम्ही लागवड करून बघितल्या त्या हर एक व्हरायटीची. नवीन आली की लावतो आम्ही. तर आर्या ही खूप सुंदर अशी ह्या वर्षी आम्हाला म्हणजे उत्पन्नात वाढ झालेली दिसून आली आमच्या. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की तुम्हाला जर ढोबळी मिरची लावायची तर कोणती लावा? तुम्हाला जर ढोबळी मिरची लावायची असेल तर अवश्य आर्या लावू शकता तुम्ही, कारण खर्चाखंड आपल्याला अतिशय सुंदर व्हरायटी आहे ही आणि माल सकट अतिशय सुंदर, मार्केटला चकाकी, मार्केटला बी व्यापाऱ्यांची पसंती आहे. शेतकरी मित्रांनो दादांनी जसं सांगितलं की शेतकऱ्यांनी नेमकी, मी जसं त्यांना प्रश्न विचारला की आपण इतरही मार्केटमध्ये ढोबळी मिरचीच्या व्हरायटी असतील, पण यांनी ऑर्डर शीटची आपली आर्या व्हरायटीला का पसंती दिली? तर मालाची शायनिंग क्वालिटी चकाकी असेल, त्याचबरोबर उत्पादनही तेवढं भरघोस निघते, पाण्याचं योग्य मॅनेजमेंट आणि विशेष म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुडे यांच्यावर जर का तुम्ही योग्य पद्धतीने फवारण्या हे नियोजन करत असाल तरच तुम्हाला या व्हरायटीचा भरघोस असं उत्पादन झालेलं दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील ढोबळी मिरची करायची आहे, भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर निश्चित स्वरूपात दादा आपल्याला लावायची आहे ऑर्डर शीटची आर्या व्हरायटी. ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, अशाच नवनवीन माहितीसाठी अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचंय. ही माहिती तुमच्या जवळील मित्र, नातेवाईक मंडळी, जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत शेअर करायची. कशी कराल? व्हिडिओच्या खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा आणि त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमच्या मनातील शंका असतील, अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स बॉक्स आपण दिलेला आहे, यामध्ये देखील कमेंट्स करायचे आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला मिरची पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचे तर ह्या व्हिडिओने तुम्हाला 100% फायदा होणार आहे. नक्कीच लागवड करा ऑर्डर शीट्स कंपनीची आर्या ढोबळी व्हरायटी, ढोबळी मिरची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.